सो भिकारी हा चित्रपट येणार आहे आणि ह्याबाबतच्या खूप चर्चा आपण पाहिल्यात. 5 एकदम ऑसम गाणी पाहिली आहेत ज्यांना यूट्यूबवरती हायेस्ट व्ह्यूज आले आहेत. पण आपण साधारण पूर्ण टीमला अजून भेटलो नव्हतो, तर लेट्स मीट देम. आणि आपल्यासोबत आहे भिकारीची पूर्ण टीम आणि त्यांना भेटायला मला थोडंसं शिफ्ट हवं आहे. सो वेलकम. तुला खास वेलकम, कारण तू नवीन आहेस टीममध्ये. गणेश सरांना आम्ही आधी मराठी गाणी कोरिओग्राफ करण्याच्या निमित्ताने मराठीत भेटलो आहे आणि स्वप्नीलला तर बऱ्याचदा भेटलो आहे. तर पहिला प्रश्न आपण तुझ्यापासूनच सुरू करूया की नवीन टीममध्ये सामील झाल्यावरती काही रॅगिंग वगैरे होते का? मी म्हणजे स्वप्नील आणि महेश सर हे दोघं जर एकत्र मला भेटले तर माझी शाळा घेतात आणि सेट अच्छा आता सुरू त्यांच्या एक्सप्रेशनवर प्लीज जाऊ नका. ते खूप माझी टांग खेचायचे, पण तेवढंच ऑब्व्हियसली सगळे सांभाळून पण घ्यायचे. पण नक्कीच खूप रॅगिंग झालं सेटवर, खूप. गणेश सर, चित्रपटाची जी 5 गाणी आम्ही पाहिलेली आहेत ती प्रत्येक गाण्यामध्ये स्वप्नीलचा एक वेगळा लुक आहे, प्लस प्रत्येक गाण्याचा एक वेगळा फील आहे. ऑफकोर्स ती 5 गाणी स्टोरीला पुढे नेतात. तर स्वप्नीलकडनं असे लुक करून घेणं हे पर्पजफुली केलं की तुम्ही सिलेक्ट केले हे लुक त्याचं? नाही, ते सगळे लुक फिल्मला डिमांडेड आहेत, फिल्मशी कनेक्ट आहेत. म्हणजे तो पहिला लंडनचा गाणं आहे बाळा बाळा, त्याचा हिपहॉप लुक, त्याचा राहण्याचं ते व्यंसन सगळं आहे. तर लॅविशली म्हणजे मोठ्या गाड्या यूज करणं, डान्स, हे ते. त्याच्यानंतर इकडचा एक लुक आहे त्याचा, मग ते भिकाऱ्याचा एक लुक आहे. तर हे सगळं बेसिकली पिक्चरचं डिमांडिंग आहे त्याच्या हिशोबाने आम्ही केलं आहे. आणि ते एवढं वर्क करते आहे की म्हणजे लोक मला भेटून बोलत आहेत कि यार स्वप्निल कुछ अलग किया है, स्वप्निल ने बहुत कुछ अलग किया, अलग लग रहा है, मतलब गेटअप में अलग लग रहा है, लुक में अलग लग रहा है. तर त्याच्यामध्ये मी सर्वात जास्त थँक्स महेश निम्मीला बोलेन, आमचं DOP. त्यांनी चिकार मेहनत केली आहे. माझी डिझायनर आहे सुमिया हासन, तिने मेहनत केली आहे. हे स्वप्निलने स्वतःवर मेहनत केली आहे, कारण की तो एक चॉकलेट हिरो असून म्हणजे लोकांना असं वाटतं. त्यांनी मग आपली दाढी आणि सगळं लुक आणि केस ह्याच्यावर ते वर्क केलं आहे. तर ते मला असं वाटतं की लोकांना त्याची जी ऑडियन्स आहेत जे त्याला स्वप्नील जोशी म्हणून ओळखतात, ते ह्या निमित्ताने त्याला वेगळं काय त्याला गाणं बघायला भेटेल. तर इट्स फाईन. 5 गाणी आहेत, पण 5 गाणीमधले 2च गाणी डान्सची आहेत, बाकी सगळी फिल्मशी कनेक्टेड आहेत. अजून एक गाणं यायचं बाकी आहे आमचं, आईवर आहे ते. तर मला असं वाटतं ते ऑलरेडी गाणी हिट आहेत. देवा देवा नंबर 1वर आहे, नंबर 3वर ये आता आहे. आता नुसताच बाळा सोडला आहे. मला नक्की वाटतं बाळा लॉंग लाईफवर म्हणजे 1वर राहील, कारण की ते स्वप्नीलचं वेगळं गाणं आहे, स्वप्नीलने वेगळं अटेम्प्ट केलं आहे. नक्की स्वप्नील, जसं सर म्हणाले आतापर्यंत आम्ही तुला चॉकलेट बॉय म्हणून पाहिलं आहे, एक मॅच्युअर्ड लवर म्हणून पाहिलं आहे, पण डान्स नंबर अगदी फुल फ्लेश डान्स नंबर म्हणजे अपार्ट फ्रॉम धिस ॲक्च्युअल डान्स हे तू ह्या चित्रपटाच्या निमित्ताने केलं आहे. हिच्यासोबतचं रोमॅन्टिक सॉन्ग असू दे किंवा बाळा बाळा असू दे, तर तो फुल फ्लेश डान्स करतानाचा एक्सपिरियन्स इन द सेन्स प्रॅक्टिस, रिहर्सल्स आणि ऑन सेट जाणं हे किती वेगळं होतं? नमस्कार राजश्री मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना नमस्कार. आणि मी असं सांगेन की या चित्रपटात जर मी तुम्हाला वेगळा दिसलो, वेगळा वाटलं, मग ते नाचात असेल, ते गाण्यात असेल, ते मूव्समध्ये असेल, ते कपड्यात असेल, ते अभिनयात असेल, ते गोष्टीत असेल, ते कॅरेक्टरायझेशनमध्ये असेल, तर त्याचं सगळं श्रेय एकाच माणसाला जातं आणि त्याचं नाव आहे गणेशाचं. आय थिंक कारण महेशने ते खूप सुंदर दाखवलं, सुमयानी आणि माझा स्टायलिस्ट सत्य आणि ते खूप सुंदर एक्झिक्यूट केले. पण मुळात कोणीतरी असा विचार केला आणि मग हे सगळं झालं, आणि तो विचार दादांनी केला की अशा विषयावर, इतक्या इमोशनली स्ट्रॉंग विषयावर सिनेमा बनवूया आणि तो त्या सिनेमात मला नायक म्हणून घेऊया. हा विचार दादांच्या डोक्यात आला आणि त्याने तो काय म्हणतो आपण त्याला पूर्णत्वाला नेला. आय थिंक या फिल्ममधलं प्रत्येक एक्सप्रेशन दादा आहेत, या फिल्ममधला प्रत्येक हावभाव दादा आहेत. कारण इतकी क्लॅरिटी त्यांना होती की नाही, इकडे पापणे नको हो, तू हे करू, मला नको आहे, तू फक्त बघत राहा. सो इतकी क्लॅरिटी जेव्हा दिग्दर्शकाला असते तेव्हा अभिनेत्याचं काम खूप सोपं होतं. ती फक्त कामाबद्दलची क्लॅरिटी नव्हती, तर ती प्रत्येक डिपार्टमेंटबद्दलची क्लॅरिटी होती. मग ते कपडे असतील, मेकअप असतील, गाणी असतील, ट्यून्स असतील, वॉट एव्हर. सो आय थिंक मी फक्त म्हणजे, आणि ह्याच्यात कुठलाही आव नाही किंवा आविर्भाव नाही. आय जेन्युइनली मीन इट जेव्हा मी म्हणतो की जर ह्या सिनेमातलं तुम्हाला जर माझं काम आवडलं किंवा ते वेगळं वाटलं किंवा जर ते काम तुमच्या पसंतीस उतरलं तर त्याचं 10% श्रेय मला आहे
10% सगळ्या टीमला आहे आणि 80% दादांना आहे. नाही, हा सम्राट एक्झॅक्टली काय आहे, त्याची कॅरेक्टर काय आहे सम्राट हे व्यक्तीचं? सम्राट जयकर नाव आहे आणि त्याच्यावर परमेश्वराची कृपा आहे की जसं त्याचं नाव आहे तसं त्याचं आयुष्य आहे. तो सम्राटासारखं जगतोय. लंडनला राहतो, महागातल्या गाड्या चालवतो, महागातल्या हॉटेलमध्ये खातो. सुखवस्तू आयुष्य जगण्यासाठी जे जे लागतं श्रीमंत होण्यासाठी, काय म्हणू आपण त्याला, भौतिक सुख ज्याला आपण म्हणतो त्या हिशोबाने ते सगळं त्याच्याकडे आहे. आणि तसं त्याचं आयुष्य मस्त चाललंय. आणि काय म्हणू आपण त्याला, सुखांची बरसात होती आयुष्यात, आपल्याला जी सुखं वाटतात त्यांची. आणि एका पॉईंटला त्याचं लक्षात येतं की आपल्याकडे सगळं असेल पण जर डोक्यावर आईचा हात नसेल तर आपल्यापेक्षा मोठं भिकारी दुसरं कोणीच नाही. म्हणजे आणि त्याचा हा प्रवास आहे. जनरली आपण चित्रपटात प्रवास बघतो तो रॅग्स टू रिचेस असा असतो की अंडरडॉग बिकमिंग अ हिरो. या चित्रपटाचा प्रवास थोडा इंटरेस्टिंग आहे. इट्स अ हिरो जो अंडरडॉग होतो आणि अंडरडॉग झाल्यामुळेच तो हिरो होतो. सो आय थिंक हा प्रवास माझ्यासाठी उलटा होता आणि फार मजा आली या करायला. कारण असं काम, या झोनचा रोल, असं दिसणं, असं वागणं, असं बोलणं, असं नाचणं मी कधी ह्याच्या आधी केलं नाही. नक्कीच. तुला ह्याच्याशीच रिलेटेड एक प्रश्न आहे. प्रत्येक कॅरेक्टर जेव्हा आपल्याला देतात डिरेक्टर की आपल्याला हे कॅरेक्टर आपल्याला साकारायचं, तर एका पॉईंटला ते कॅरेक्टर आपल्याला भेटावं लागतं टू पोट्रे इट. तसं तुला सम्राट कधी रिअलाईज झाला, कधी भेटला? मला सम्राट भेटला ज्या दिवशी दादानी मला अख्खी गोष्ट ऐकवली आणि मी आईला जाऊन सांगितलं की असा असा एक सिनेमा मला ऑफर झाला आहे आणि असा असा एक सिनेमा मला करायचा आहे, त्याच्यात मला भिकारी व्हायचं आहे. तर आई मला म्हणली की तू वेडास का, असले सिनेमे नको करू, भिकारी वगैरे होण्याचे सिनेमे करू नकोस. आणि मी तिला म्हटलं की नाही नाही, तो आईसाठी भिकारी होतो. आणि ती म्हणली की मग असं नको रे, शत्रूवर पण अशी वेळ नको यायला, की आईसाठी मुलांनी मोठं व्हावं, आईसाठी मुलगा भीक मागतो अशी वेळ शत्रूवर पण यायला नको. आणि तिथे मला सम्राट भेटलं. मला असं वाटलं की अरे हीच भावना प्रत्येक आईची असणार ना, की आपल्या मुलांनी आपल्यासाठी कधी या लेवलला त्याला जायला लागू नये, शत्रूवर पण अशी वेळ येऊ नये. आणि आईच्या डोळ्यातलं ते कारुण्य आणि तिचे पाणवणारे डोळे बघितले आणि मला सम्राट भेटलं. मला असं वाटलं की हां, हेच ह्याच्याचसाठी करायचं ना सिनेमा, कारण सिनेमात पण तो ह्याच्याचसाठी करतो. हे प्रेम, हा ओलावा त्याला मिळावा परत म्हणूनच तो हे सगळं करतो. आणि दॅट मोमेंट मला असं वाटलं की हां, मला माझं कॅरेक्टर सापडलं. आणि तिथून ऑफकोर्स मग खूप अभ्यास केला. गुरु ठाकूरनी पटकथा, संवाद आणि गीतं लिहिलेत. आम्ही दादा, मी, गुरु वगैरे, आम्ही महेश, रुचा, आम्ही सगळ्यांनीच 3 महिने ऑलमोस्ट वर्कशॉप्स केलेत, स्क्रिप्टची सेशन्स केलेत, सीन्स वाचलेत, परत वाचलेत, कट केलेत, अमुक केलं, हे बदल ते बदल, त्याचे कलर पॅलेट काय असतील, लंडनचे कपड्यांचा रंग काय असेल, पुण्यातल्या कपड्यांचा रंग काय असेल, ह्याचा इतका डिटेलमध्ये अभ्यास करून. म्हणजे महेशकडे कलर पॅलेट्स होती की या झोनचा सीन आहे तेव्हा क्लायमेट ते आहे, तर ते क्लायमेट असताना हे कलर्स मस्त दिसतील. आनंदाचं गाणं आहे मग ते हॅपी कलर्स वापरूया, मग सॅड कलर्स वापरूया. इतक्या डिटेलिंग. सो फक्त एक्सटर्नली नाही इंटरनली, आणि फक्त इंटरनली नाही एक्सटर्नली, या सगळ्यांच्या मेहनतीतनं माझं कॅरेक्टर खूप हे झालं. आणि पर्सनली विचारशील तर मी खूप 3 महिने ऑलमोस्ट मी बँड्राचा सिग्नल असेल, माहीमचा सिग्नल असेल, मी जाऊन तासन तास गाडी लावून उभं राहायचो आणि त्या लोकांना ऑब्झर्व करायचो. किंवा आम्ही पुण्यात जेव्हा शूटिंग केलं लाईव्ह लोकेशनला, तेव्हा अनेकदा मी ॲक्च्युली भीक मागितली आणि अनेकदा म्हणजे इतके चित्रविचित्र अनुभव मला आलेत, कारण लोक ओळखायचे नाहीत. 20 सेकंद लागायची तोपर्यंत मी पुढे गेलेलो असायचो. तर मी लोकांच्या शिव्या खाल्ल्यात, लोकांचे फटके खाल्लेत, लोकांची हाय सहन केली आणि लोकांची मायाही बघितली. सो इतकी माणसं बघितलीत. आणि तोच प्रवास आहे सम्राट जयकरचा, की त्याच्याकडे त्यांनी हेच नाही बघितलं आयुष्य, त्यांनी फक्त पैसा बघितलाय. तर माणसांची श्रीमंती काय आहे हे त्याला ह्याच्यात दिसतं आणि ते मलाही दिसलं. गणेश सर, जसं एका पॉईंटला स्वप्नीलला सम्राट रिअलाईज झाला ॲक्टिंग करताना किंवा त्याच्या आधी, तर सम्राट हे कॅरेक्टर लिहायचं आणि त्या अनुषंगाने भिकारी हा चित्रपट बनवायचा, ही आयडिया डोक्यात कधी आली? बेसिकली मला गोष्ट भेटली, साऊथची एक फिल्म आहे पच्चीकरण, तिकडनं माझ्या मित्रांनी सांगितलं बनव करून. तेव्हा मी पिक्चर बघितली तेव्हा मला कळलं की मी ह्याच्यावर एक बेस्ट पिक्चर बनवू शकतो. एक्झॅक्ट ती नाही आहे, मी तिचे राईट्स घेतले आणि पूर्ण पिक्चर चेंज केली आम्ही. आणि जेव्हा हा पिक्चर मी जेव्हा घेतलं आणि मी जेव्हा ह्याच्याबद्दल, मी सर्वात पहिला मला मस्त स्वप्नील इम्पायर स्टुडिओमध्ये भेटला आणि मी तुमचं गाणं बघितलं चिमणी, आणि मी तिथे विचारच करत होता आणि पटकन कसं देवाने काय केलं माहीत नाही. आणि मी बोलणार मी तुला शोधत होतो
मी पिक्चर करतो भिकारी असं करून. आणि ते तिकडनं आमची बेस झाली. आणि तिकडनं स्टोरी म्हणजे मला असं कळलं की स्वप्नीलची मी त्याच्यात पहिलं पिक्चर बघितलेली दुनियादारी आणि मितवा, आणि त्याचं वेगळं रूप होतं आणि मला वेगळं करायला हे हमेशा आवडतं. मला का ना स्वप्नीलला मी भिकारी बनव पिक्चरमध्ये, त्याचं त्या लुकच्या हिशोबाने. कारण की पिक्चरची गोष्ट तशी आहे की एक अमीर मुलगा आपल्या आईसाठी भिकारी बनतो. तर ती स्टोरी मला आवडली, त्याचं कंटेंट मला आवडलं आणि मी तिकडनं विचार केला की मग स्वप्नीलनंतर नवीन मुलगी रुचा घेतलं, महेश निम्मीला घेतलं DOP, गुरु ठाकूरला रायटर घेतलं, असे अब्बास मुगलला फाईटमध्ये घेतलं. असे किती लोकांना आम्ही पिक्चर ते सगळे मला प्रेम करतात. त्याच्यामुळे मला हे गोष्ट भेटली, हे लोक भेटले आणि पिक्चर काय वेगळी करावी असं झालं आणि त्याच्यात स्टार्ट झाली. पण जेव्हा स्वप्नीलला भिकारी ह्या रोलसाठी घ्यायचं, जिथे तो ॲक्च्युली एंडला त्या रोलमध्ये येतो आहे, तेव्हा असं कधी म्हणजे असं थोडंसं मन हे नाही झालं का, नाही स्वप्नील इज ऑलवेज चॉकलेट बॉय, स्वप्नील बोलेल का हा, असं काही वाटलं का? नाही, मला पूर्ण कॉन्फिडन्स होता बघ, बिकॉज ही इज चॉकलेट विकलेटच्या त्या संपूर्ण पहिला तो हा चांगला ॲक्टर आहे आणि मला एक चांगला ॲक्टर पाहिजे होता. तो ॲक्टर चांगला सगळं करू शकतो हे मला स्वप्नीलमध्ये दिसलं. आणि ते खरं बोलू मला असं कधी होत नाही. मी एवढे पिक्चर बनवले, एवढे फिल्म करतो आहे. मी कालच पिक्चर बघितली आणि मला स्वतःला रडवलं 2-3 जागेवर. जेव्हा एक पॉईंटवर तो गुरुशी बोलतो आणि गुरु बोलतो, काय आहे तू देव धरम बिरम सगळं काय, सगळं तू देवा हात जोडणारा माणूस सगळं करतो. तर स्वप्नीलने मनाने बोललं की देव आहे मला माहीत नाही, पण मला आई आहे. प्रत नवस, अरे देवासमोर कधी हात न जोडणार तू, आणि इथे असं आईसाठी देव आहे की नाही मला माहिती नाही, पण आई आहे. आणि ती खरंच म्हणजे काजात असे लागते. किती असे डायलॉग आहेत एकूण प्रत्येक म्हणजे मुद्दा म्हणून भिकारी नाही बनत, नाईलाज असतो. तर ते सगळे स्टोरीज, ते कंटेंट या स्वप्नीलने केले, तर मला वाटत नाही कोणच्याकडून भेटू शकेल. कारण की ह्याच्यामध्ये एक चांगला माणूस आतमध्ये आहे आणि तो बाहेर होतो. आणि एक अच्छा ॲक्टर तभी अच्छा ॲक्टर बन सकता जब वो अच्छा इंसान हो सकता है. रुचा, आता तुझ्याकडे येऊया. रुचाला आपण बऱ्याच वेळ शांत बसायला लावलेलं आहे. रुचा, तुला ही मूवी कशी मिळाली आणि पहिल्यांदा रिॲक्शन काय होती की स्वप्नील आणि गणेश आचार्य अशी 2 नावं, मोठी नावं जोडली जातात? ओके, मला हा मूवी रोहन मापुसकर म्हणून कास्टिंग डिरेक्टर आहेत, त्यांनी कास्ट केलं. मला ह्यांच्याबद्दल इंडिपेंडेंटली बोलायचं आहे. सो मी स्वप्नीलबद्दल माझं आता एक ब्रीद वाक्य आहे की स्वप्नील कसा आहे, स्वप्नील पडू देत नाही पण स्वप्नील उडू देतो. आणि हे अगदी खरं आहे. त्यामुळे मी त्याला खूपदा असं व्हायचं, कारण माझी पहिली कमर्शियल फिल्म आहे, कुठे ना कुठे मी अडकायचे. तो सांगायचा तू हे कर, हे नको करू वगैरे. गणेश सरांबद्दल मला आवर्जून सांगावं वाटतं की गणेश सरांनी जेव्हा पहिलं नरेशन दिलं, तुम्हाला आठवतं सर मी रडले होते, ते तुम्हाला तो मूवी ते दाखवतात. गाणं असो, स्टोरी असो, तुम्ही प्रत्येक सीन ॲक्च्युली बघता. जसं स्वप्नील म्हणाला की एक डिरेक्टर जेव्हा इतका क्लिअर असतो की हे हवं आहे आणि हे नको, तर ॲक्टरचं काम खूप सोपं होतं. गणेश सर लिटरली सीन कोरिओग्राफ करतात, लिटरली, अँड विच इज ब्युटिफुल. आणि दुसरी गोष्ट ह्या दोघांचीही की हाय ऑन एनर्जी लेवल. सो सेटवर खूप पॉझिटिव्ह एनर्जी होती ॲट एनी पॉईंट. आता माझ्या आजूबाजूला कोण कोण होतं, गणेश आचार्य, स्वप्नील जोशी, गुरु ठाकूर, महेश लिमये, अब्बास, सगळे 25-30 वर्ष काम केलेले सिनियर लोक. तर मी खरं किती इंटिमिडेट होऊ शकत होते, पण ह्या सगळ्यांनी खूप सांभाळून घेतलं, खूप म्हणजे खूप. त्यामुळे अमेझिंग एक्सपिरियन्स.